आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षणाची गुणवत्ता आणि सुविधांवर लक्ष देण्यासाठी पालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शाळांच्या स्थितीबद्दल प्रशासनाला हे पालक माहिती देतील। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवारी आयोजित पत्र परिषदेत याबाबत माहिती दिली। यासोबतच उईके यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी शाळांमधील रिक्त पदं भरण्याबाबतही संकेत दिले आहेत। आदिवासी विभाग शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये 1791 जागेच्या बाबत बाह्यस्त्रोतच्या माध्यमातून आम्ही नौकर भरती करून विविध शाखेचे विविध विषयाचे शिक्षकाची भरती करून शैक्षणिक सत्र संपेपर्यंत त्या शिक्षकाच्या माध्यमातून गुणवत्ता आणि अध्ययन आणि अध्यापन कुठल्या प्रकारची अडचण राहणार नाही असा संकल्प ठेवून येणाऱ्या काळामध्ये पेसा नौकर भरतीच्या अधीन राहून आम्ही हे या सत्रामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांची गुणवत्ता ढासळू नये म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेतला। पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानंतर काही अडचणी आहेत त्या दूर झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये सर्व पेसा अंतर्गत असलेले गावं तालुके आश्रमशाळा 100% नौकर भरती पूर्ण करून आम्ही पदं भरू एवढं निश्चित। शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पात्र शिक्षकांची DED TET उदाहरणार्थ पात्र शिक्षकाची नियुक्ती करून आमच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं अध्ययन आणि अध्यापन चांगलं गुणवत्ता प्राप्त व्हावं यासाठी निर्णय घेतलेला आहे।